मिशा, तू भूतकाळ का विसरत नाहीस? तुझ्या भावाला माफ कर. लोक सहसा फक्त त्यांच्या मनात काय आहे ते पाहतात. तुझा भाऊ लालची असावा म्हणूनच त्याला वाटले की तू सुद्धा लालची आहेस. पण तू या सगळ्यासाठी आई बाबांना का शिक्षा देत आहेस? तुला माहित आहे का ते त्यांच्या मुलीला न पाहता कसे जगत आहेत? आणि तू तिथे गेलेली किती वर्षे झाली आहेत? फक्त फोनवर त्यांच्याशी बोलण्याने त्यांना काही समाधान मिळेल का? आदेश त्याची पत्नी अमिषाला बोलत होता. अमिषा म्हणाली, आदेश, मला माहित आहे की आई आणि बाबा मला पाहण्यासाठी किती उतावळे आहेत. पण मला माझ्या स्वाभिमानाशी तडजोड करायची नाही आणि तो उंबरठा पुन्हा ओलांडायचा नाही. आजही जेव्हा मला माझ्या भावाने मला कसं वागवलं ते आठवते, तेव्हा मी माझ्या स्वतःच्या रक्ताच्या नात्याला प्रश्न विचारते की तो खरोखरच माझा भाऊ आहे का? आणि आपण खरोखरच रक्ताने एकच आहोत का? आदेश म्हणाला, अमिषा, जे झालं ते झालं. खोटी सबब सांगून तू मला तुझ्या आईवडिलांच्या घरी असं किती दिवस पाठवत राहणार आहेस? निदान त्यांना दुरून तरी बघ, किंवा घरी जायचं नसेल तर तुझ्या आईवडिलांना दुसरीकडे कुठेतरी बोलावून त्यांना भेट. पण हा वनवास संपव. आयुष्य कोणाचेही भले करत नाहीये. इथे तू दुखात आहेस आणि तिथे तुझे आई वडील तुला भेटण्यासाठी बेचैन आहेत. अमिषा म्हणाली, आदेश, तू खूप चांगला आहेस म्हणूनच तू माझ्याबद्दल आणि माझ्या पालकांबद्दल विचार करतोस. मला चोर समजण्यापूर्वी माझा भाऊ आणि बहिणीनेही माझ्याबद्दल विचार करायला हवा होता. आमच्या नात्याबद्दल विचार करायला हवा होता. आणि ज्या घरात माझा अपमान झाला त्या घरातून मला आता काहीही नको आहे. हे सांगताना अमिषाचे डोळे अश्रूंनी भरले. आदेश म्हणाला, मी तुझे दुःख समजू शकतो, पण या सगळ्यात तुझ्या आई वडिलांचा दोष नाही. अमिषा म्हणाली, हो हो, त्यांची चूक नाही म्हणूनच मी तुला त्यांच्याकडे काहीतरी कारण देऊन तिथं पाठवते. पण माझ्या भावाने माझा केलेला अपमान मी कधीही विसरू शकत नाही आणि यासाठी मी त्याला कधीही माफ करणार नाही. अमिषा रडत तिच्या खोलीत आली आणि झोपली. मग तिला जुने दिवस आठवले. ती तिच्या आई वडिलांसाठी खूप काही करायची. अमिषाचे आई वडील राजेश आणि अनिता त्यांच्या दोनही मुलांसाठी खूप आनंदी होते. अनिता आणि राजेश यांनी अमिषाचे लग्न मोठ्या थाटामाटात आदेश सोबत केले, जो त्या शहरात राहत होता. अनिता यांचा मुलगा नितीन परदेशात राहत होता. दर 2 वर्षांनी एकदा सुट्टीसाठी येत असे. तथापि जेव्हा जेव्हा आदेशच्या आई वडिलांना मदतीची गरज पडायची तेव्हा अमिषा त्यांच्या घरी यायची. एकदा तिचा भाऊ, वहिनी आणि त्यांची मुले दिवाळीसाठी घरी आली. अमिषा तिच्या आधीच त्यांच्या माहेरी आली आणि घर स्वच्छ करण्यात आणि तयार करण्यात व्यस्त होती. एका रात्री अनिता यांनी अमिषाला विचारलं, अमिषा, दिवाळीसाठी मी तुझ्या वहिनीला काय भेट देऊ? अमिषा म्हणाली, आई, तुझी सून या घरची लक्ष्मी आहे. मग तू वहिनीला तुमचा वडिलोपार्जित हार भेट म्हणून देऊन टाक. तिला तो नक्कीच आवडेल. अनिता या अमिषाचा सल्ला घेत असताना अनिता यांची सून रोशनी दारात उभी राहून आई आणि मुलीचे संभाषण ऐकू लागली. रोशनी संपूर्ण संभाषण नीट ऐकून न घेताच नितीनचे कान भरण्यासाठी गेली. ऐक, जेव्हा तुझी बहीण आपण इथे असताना सुद्धा तुझ्या आईला इतकी घट्ट चिकटून राहते, मग आपल्या अनुपस्थितीत ती इथून काय काय घेऊन जात असेल याची कल्पना कर. आज ती सासूबाईंकडून वडिलोपार्जित हार मागत आहे. उद्या ती संपूर्ण मालमत्ता मागेल आणि तू बस इथे माझी आई माझी बहीण खूप चांगले म्हणत. नितीन म्हणाला, रोशनी, तुझा गैरसमज झाला असेल. अमिषाचे सासर चांगले श्रीमंत आहे आणि तिला कशाचीही कमतरता नाही. मग ती इथल्या मालमत्तेवर का लक्ष ठेवेल? रोशनी म्हणाली, मी खोटे बोलत आहे का? मी नुकतंच ऐकलं आहे की तुझी बहीण सासूबाईंशी नेकलेस बद्दल बोलत होती. जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर उद्या तूच तिला जाऊन विचार. सगळं काही तुझ्या हाताबाहेर गेलं तर माझ्याकडे रडत येऊ नकोस. एवढं बोलून रोशनी रागाने निघून गेली. दिवाळीला 2 दिवस बाकी होते म्हणून अमिषा अनिताचे कपाट साफ करत होती. तेव्हा नितीन आला आणि म्हणाला, अमिषा, तू आईचे कपाट साफ करत आहेस? आणि हो, फक्त कपाटच साफ कर, आतील तिजोरी नको. इतक्यात रोशनी तिथे आली आणि म्हणाली, मला वाटतं आपण इथे सुट्टीसाठी आलो आहोत आणि असं होऊ नये की पुन्हा आल्यावर कपाटासह संपूर्ण घरच साफ होईल. भाऊ आणि बहिणीचे बोलणे ऐकून अमिषा स्तब्ध झाली. ती म्हणाली, दादा आणि बहिणी, तुम्ही दोघे काय बोलताय मला समजत नाही. जर तुम्ही दोघे मस्करी करत असाल तर मला हा विनोद अजिबातच आवडला नाही, कारण मी इथे माझ्या आईला मदत करण्यासाठी येते, लोभाने नाही. नितीन पुढे आला आणि म्हणाला, तुला असं का वाटतं की आम्ही मस्करी करत आहोत?
मला एक गोष्ट सांग अमिषा, तुझे काय, तुझ्या सासरी घरी काही काम नाही आहे का? दिवाळी तिथेच साजरी करावी लागते आणि तुझे सासरे तुला इथे वारंवार कसे येऊ देतात? आदेश सुद्धा तुला का थांबवत नाहीत? मला कळतंय तू इथे किती दिवसांपासून आहेस, तुला तुझ्या घराची काहीच काळजी नाही का? रोशनी म्हणाली, अरे नितीन, असं काय बोलतोस? तिला तिची काळजी वाटते म्हणूनच ती इथे येऊन पडून राहते. अरे ती इथून निघून गेली तर ती तिच्या घरचा खर्च कसा चालवू शकेल? दुसरं काय? नितीन म्हणाला, अमिषा, लक्षात ठेव, तुझ्या वहिनीचा आईच्या कपाटावर अधिकार आहे आणि माझा या घरावर अधिकार आहे. म्हणून तू तुझ्या घराची काळजी घे. तू पुन्हा पुन्हा इथे येऊन आई आणि बाबांची काळजी घेत राहणे ही चांगली गोष्ट नाहीये. बघ, आम्ही सगळे आता इथेच आहोत, पण तू अजूनही इथेच आहेस. सांग बरं का? जर तुला लोभ मानायचं नाही तर दुसरं काय? अमिषाच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, दादा, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, मी लोभाने किंवा स्वार्थी भावनेने माझ्या आई वडिलांची सेवा करत नाही आणि भविष्यातही करणार नाही. पण असं वाटतंय की तुझ्या मनात नक्कीच लोभ आहे. कोणीतरी बरोबर म्हटलं आहे की एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या मनात असलेल्या भावनांप्रमाणे समजते. आज तुम्ही जे केले त्यानंतर आपले नाते कसे असेल हे मी सांगू शकत नाही. पण मला आश्चर्य वाटते की आपण खरोखर एका आईचीच मुले आहोत का? दोन्ही भावंडांचं मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकून तिच्या आई वडीलही तिथे आले. भावाचे हे शब्द ऐकून अमिषाने ताबडतोब खोलीत सामान बांधायला सुरुवात केली. तिच्या पालकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिने ऐकले नाही. तिचे डोळे अश्रूंनी भरले आणि अमिषा तिचे सामान घेऊन बाहेर आली. नितीन आणि रोशनी तिच्या समोर हसत होते. अमिषा म्हणाली, एक गोष्ट लक्षात ठेव, मी माझ्या आई वडिलांची मनापासून सेवा केली आहे आणि मी इथे लोभाने येत नाही. मी फक्त माझं कर्तव्य पार पाडण्यासाठी इथे येते. कारण आईला 2 मुले असली तरी जेव्हा जेव्हा त्याला मदतीची गरज पडली तेव्हा तिची हीच मुलगी अमिषा तिच्या मदतीला आली आहेस, तू नाहीस. अमिषा तिच्या आईकडे वळून म्हणाली, आई, तुला माहिती आहे, मला तुझ्या दागिन्यांशी किंवा या घराशी काहीही देणं घेणं नाही. मी फक्त तुझ्यासाठी इथं आहे. मी तुमच्या हातून बनवलेले जेवण खाण्यासाठी आणि तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी येते. अनिता यांनी त्यांच्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि रडत म्हणाल्या, बेटा, तुला काही बोलण्याची गरज नाही. मला माहित आहे की तुझ्या मनात कोणतेही पाप नाही. हा फक्त नितीनचा गैरसमज आहे. बेटा नितीन, तुझ्या बहिणीला थांबव. जेव्हा जेव्हा तुम्ही इथे नसता तेव्हा तीच आमची काळजी घेते. नितीनला त्याच्या बहिणीला थांबवण्याची गरज वाटली नाही. त्याच्या आई वडिलांनी त्यांच्या मुलीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अमिषा तिचं सामान घेऊन परत गेली. आई वडिलांच्या घरून आल्यानंतर अमिषा गप्प राहिली. आदेश अमिषाला म्हणाला, अमिषा, भूतकाळ विसरून जा. भावा बहिणींमध्ये नेहमीच भांडणे होतात. अमिषा म्हणाली, नाही आदेश, माझा हा भाऊ मला खूप प्रेम करायचा. तो माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा आणि आज तो माझ्यावर कपाटातून दागिने चोरल्याचा आरोप करत आहे. मला विश्वासच बसत नाहीये. 2 दिवसांनी अनिता यांनी फोन केला. अमिषा, तुझा भाऊ आणि वहिनी उद्या परत जाणार आहेस. तू त्यांना भेटायला येणार नाहीस का? बेटा, तुझ्या भावाची चूक नाहीये. रोशनीने त्याच्या कानात विष ओकले असेल. मी किंवा तुझ्या वडिलांनी तुला काहीच बोललं नाही. मग तू आमच्यावर का रागवली आहेस? अमिषा म्हणाली, नाही आई, मी तुझ्यावर किंवा बाबांवर कशी रागवू शकते? पण मी पुन्हा त्या उंबरठ्यावर पाऊल टाकू शकणार नाही. माझ्या भावाने माझ्यावर लावलेले खोटे आरोप मी सहन करू शकणार नाही. जरा विचार कर आई, माझ्या स्वतःच्या आईच्या घरात माझ्यावर घर साफ म्हणजे चोरीचा आरोप झाला होता. मी चोर आहे का की मी माझं घर साफ करेन? जरी बहिणीने कान भरले तरी त्याला त्याची बहीण चोर आहे हे कसं वाटलं? मी फक्त तुला मदत करायला आले होते आई. विश्वास ठेव, मी फक्त तुझी निस्वार्थ सेवा करत होते. मुलींनी सेवा केली तर त्यांना लोभी समजले जाते का? ती फक्त सेवा करण्याच्या नावाखालची माहेरची जास्त संपत्ती मिळवण्याच्या लोभाने हे करत आहे असे का दाखवले जाते? अनिता म्हणाल्या, पण बेटा, माझं ऐक. अमिषा म्हणाली, नाही आई, मला तुला वारंवार नकार द्यायला आवडत नाही, पण मी तिथे त्याला भेटायला येऊ शकत नाही. माझं मन आता अस्वस्थ आहे. मला या दुःखातून सावरायला वेळ लागू शकतो, जर गरज पडली तर. असं म्हणून तिने फोन ठेवला. त्या दिवशी आणि आजही अमिषा कोणत्याही सणाला तिच्या आईवडिलांच्या घरी गेली नव्हती. ती आदेशला घरी पाठवायची
जेणेकरून ती तिच्या आईवडिलांना त्यांच्या बँक आणि पोस्ट ऑफिसच्या कामात मदत करू शकेल. त्यामुळे त्यांना थोडी मदत होईल. मग तो जावई असूनही मुलाचे कर्तव्य पार पाडत होता. आई वडील अमिषाला भेटायला सासरी येत असत. वेळ निघून जात होती. अमिषा आई होणार होती, म्हणून तिने प्रथम अनिता यांना ही आनंदाची बातमी सांगितली. त्या खूप आनंदी होत्या. एके दिवशी अनिता यांनी आदेशला फोन केला. जावई, आतापर्यंत तुम्ही अमिषाच्या सांगण्यावरून इथे यायचे, आम्हाला मदत करायचे आणि मुलाचे कर्तव्य तुम्हीच पार पाडले. पण आज माझ्या सांगण्यावरून तुम्ही इथे 2 दिवसांसाठी येऊ शकता का? आदेश म्हणाला. का नाही आई, काय झालंय? जर तुमचं काही काम असेल तर मला सांगा, मी नक्की येईन आणि करेन. अनिता हसल्या आणि म्हणाल्या, नाही नाही, काही काम नाहीये, पण अमिषाला माझ्या हातचे लाडू खूप आवडतात, म्हणून जर तुम्ही आला असता तर मी ते तुमच्याकडे पाठवले असते. आता मी या उतारवयात काय करू शकते? तुम्हाला माहित आहे की अमिषाचे वडील आता चालूही शकत नाही आणि त्यांची दैनंदिन कामेच ते खूप कष्टाने करतात, म्हणून मी त्यांना एकटे सोडून तुमच्याकडे येऊ शकत नाही. अनिता यांच्या सांगण्यावरून आदेश त्यांच्या घरी गेला आणि अमिषासाठी तिच्या आईकडून भेट घेऊन परतला, ज्यामध्ये तिच्या आईने तिच्यावर प्रेम आणि आशीर्वादांचा वर्षाव केला. जेव्हा जेव्हा अमिषा लाडू खात असे तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असत. वेळ निघून गेली आणि 3 महिन्यांनी अमिषाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. जेव्हा अमिषा हॉस्पिटलमधून घरी परतली, आई अनिताने फोन करून म्हटलं, तू तुझ्या माहेरी घरी येशील किंवा नाही, पण आमची नात तिच्या मामाच्या घरी नक्कीच येईल. आईचा आवाज ऐकून अमिषा रडली आणि म्हणाली, हो आई, मुलगी तिथे जाऊ शकत नाही, पण नात तिच्या आजी आणि आजोबांना भेटायला नक्कीच जाऊ शकते. मुलीकडील हे ऐकून अनिता यांना खूप आनंद झाला आणि त्या म्हणाला, हे खरं आहे बाळा. अमिषा, वाईट आठवणी मागे सोडून जाणे ही चांगली गोष्ट आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला. बरं, ती जेव्हा वाटेल तेव्हा येईल, म्हणून त्याआधी आम्हीच तिला भेटायला येऊ. असं म्हणत अनिता यांनी फोन ठेवला आणि 2 दिवसांनी अमिषा हॉस्पिटलमधून घरी आली. अनिता आणि राजेश अमिषा आणि नातीला भेटण्यासाठी कारने जात असताना त्यांचा एक भयानक अपघात झाला. अमिषाला ही बातमी सहन झाली नाही. तिने आदेशला मिठी मारली आणि रडू लागली आणि म्हणाली, हे सर्व माझ्यामुळे झाले. माझी आई मला भेटायला येत होती. जर मीच माहेरी गेली असती तर माझे आई वडील आजही जिवंत असते. आदेशने अमिषाची काळजी घेतली आणि नंतर तिच्या भावाला कळवले. दुसऱ्या दिवशी भाऊ आणि वहिनी संपूर्ण कुटुंबासह आले आणि अंतिम संस्कार करण्यात आले. अमिषाने नुकतंच एका मुलीला जन्म दिला होता आणि ती खूप अशक्त होती. यामुळे ती अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकली नाही. विधी संपल्यानंतर नितीन आणि रोशनी अमिषाला भेटायला आले आणि तिला एक बॉक्स देऊन म्हणाले, अमिषा, ही आईची आठवण आहे जी तिने तुझ्यासाठी ठेवली आहे. अमिषाने बॉक्स घेण्यास स्पष्ट नकार दिला आणि म्हणाली, नाही दादा, मला काहीही नको. तू मला जे द्यायचे होते ते आधीच दिले आहेस. माझा अपमान करून आणि मला चोर म्हणवून आणि आता माझ्या आईचे दागिने घेऊन मी काय करेन? मला माहित आहे की माझ्या पालकांचे आशीर्वाद आणि प्रेम नेहमीच माझ्या सोबत राहील, परंतु काही रुपयांच्यासाठी तू आमचे आयुष्यभराचे नाते खराब केले आहेस, याचे मला दुःख आहे. दादा, मुलींनी त्यांच्या पालकांच्या मालमत्तेचा आणि दागिन्यांचा वारसा मिळावा म्हणून त्यांना लोभ नसतो. मुली आपल्या आईवडिलांच्या अंगणातल्या पक्ष्यांसारख्या असतात. फक्त आईच्या जेवणाचा वास आणि वडिलांच्या प्रेमासाठी तिथे येतात आणि मीही याच लोभाने तिथे आकर्षित व्हायचे. रोशनी म्हणाली, अमिषा, आमच्या चुकीबद्दल आम्हाला माफ कर. आम्हाला कळले आहे की तू चुकली नव्हतीस. आम्ही चुकलो होतो. अमिषा म्हणाली, आता मला तुमच्याकडून काहीही मिळू शकत नाही, पण तुम्ही मलाही दोषी ठरवले. तुमच्यामुळे माझ्या आई वडिलांचे घर कायमचे बंद झाले. आता तुम्ही सर्वजण निघून जा. या जगात माझ्या आई वडिलांच्या घरातून म्हणजेच माझ्या माहेरचं असं माझं कोणीच नाही. माझ्या आई वडिलांच्या जाण्याने माझे माहेरचे घरही संपले आहे आणि मला तुमचे तोंड पुन्हा कधीही पाहायचे नाही. येथून निघून जा. अमिषा रडत तिच्या आई वडिलांची आठवण काढून रडू लागली. काही दिवसांनी एक वकील अमिषाच्या दाराशी आला आणि तिला सांगितले की राजेशने अमिषा तुझ्या मुलीच्या जन्माच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे घर तिच्या मुलीच्या नावावर केले आहे. ही अनमोल भेट नातीसाठी आजी आजोबांनी दिली आहे, जी अमिषा नाकारू शकली नाही. अमिषाने तिच्या आईच्या स्मरणार्थ तिच्या मुलीचे नाव अनिता ठेवले आणि नंतर तिचा स्वाभिमान जपण्यासाठी तिने घराचे वृद्धाश्रमात रूपांतर केले.
आता जेव्हा जेव्हा अनिता अमिषासोबत त्या अंगणात जाते तेव्हा ती आनंदाने ओरडते. तिच्या आजी आजोबांची आठवण करून त्यांचे आशीर्वाद घेते. कोणीतरी बरोबर म्हटलं आहे की जेव्हा मुली सेवा करतात तेव्हा त्यांना लोभी मानले जाते, तर त्यांना फक्त त्यांच्या पालकांच्या घरी काही दिवस आनंदाने घालवायचे असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनव्या कथांसोबत. धन्यवाद.